आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो नाही का? एकीकडे प्रचंड गुणवत्ता, हुशारी असूनही काही लोक संघर्षच करत राहतात आणि दुसरीकडे फारशी लायकी नसतानाही काही जण अगदी सहज यशस्वी होतात. आता हा निव्वळ योगायोग आहे की यामागे नियतीचाच एखादा निष्ठुर खेळ आहे? आज आपण एका अजरामर मराठी गाण्याच्या माध्यमातून याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. चला तर मग पाहूया आपण या गाण्याचा अर्थ कसा उलगडत जातो ते. सुरुवातीला बोलूया नियतीच्या या अजब खेळाबद्दल. मग भेटूया गीताच्या प्रतिभावान कवयित्री शांता शेळके यांना. त्यानंतर गाण्याचा गाभा, त्यातली दोन जबरदस्त रूपकं आणि शेवटी जीवनाच्या या विचित्र गतीवर आपण थोडं बोलूया. चला तर सुरू करूया. तर पहिला टप्पा आहे नियतीचा खेळ. इथे आपण त्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो या गाण्याचा खरा आत्मा आहे. हा प्रश्न बघा आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आपण पाहतो की कितीतरी गुणी हुशार माणसं एका संधीसाठी झगडत असतात आणि दुसरीकडे काही जण फक्त बोलबच्चनगिरीवर किंवा लाळघोटेपणामुळे पुढे निघून जातात. असं का होतं? हाच तो सलणारा प्रश्न या गाण्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि ज्यांनी इतका मोठा, इतका गहन प्रश्न इतक्या साध्या आणि सुंदर शब्दांत मांडलाय. चला त्या प्रतिभावान व्यक्तिमत्वाला भेटूया, शांता शेळकी. म्हणजे बघा, शांता शेळके ह्या केवळ एक कवयित्री नव्हत्या. त्या एक सिद्धहस्त लेखिका, प्राध्यापिका आणि पत्रकारही होत्या. त्यांच्या शब्दांमध्ये जीवनातली विसंगती टिपण्याची एक विलक्षण ताकद होती आणि म्हणूनच त्या नशिबाच्या या खेळावर इतकं मार्मिक आणि थेट भाष्य करू शकल्या. तर आता वळूया थेट गाण्याकडेच. दैव किती अविचारी हे फक्त गाण्याचे बोल नाहीत, तर नियतीच्या त्या मनमानी कारभारावर केलेला एक थेट प्रहार आहे. हे गाणे थेट त्या जगावर बोट ठेवतं जिथे लायकी नसलेले लोक वैभवात जगतात आणि जे खऱ्या अर्थाने पात्र आहेत ते मात्र संघर्षच करत राहतात. यात दैवालाच अविचारी म्हटलंय, म्हणजे काहीही विचार न करणारा. हा जणू काही आपल्या समाजाला दाखवलेला आरसाच आहे जो आपल्याला रोज दिसणारं कठोर वास्तव दाखवतो. आणि मग येते ती ओढ जी थेट काळजालाच हात घालते. दैव किती अविचारी हो, जीवन गती ही न्यारी. इतक्या साध्या शब्दात जीवनाचं किती मोठं आणि बोचरं सत्य मांडलंय. नशिबाचा हा अविचारीपणा आणि जीवनाची ही विचित्र अनाकलनीय गती, हेच तर या गाण्याचं सार आहे. बरं, या गाण्याला अजून खास बनवतात त्यातली दोन रूपकं जी त्याला एक वेगळीच खोली देतात. चला ती समजून घेऊया. पहिलं रूपक आहे बगळा आणि कोकिळेचं. ओळ आहे, शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू, कोकिळ तनू अंधारी. विचार करा, बगळ्याकडे असा कोणताही विशेष गुण नाहीये, तरी त्याला मिळाला पांढरा शुभ्र सुंदर रंग. आणि दुसरीकडे जिच्या गळ्यातून अक्षरशः अमृत टपकतं त्या कोकिळेला मात्र काळा रंग दिला. हाच तो नियतीचा निष्ठुर न्याय, जिथे बाह्यरूपाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि आंतरिक गुणांची किंमत शून्य ठरते. म्हणजे हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्कीच कळते की खरी गुणवत्ता किंवा सौंदर्य हे वरवरच्या रंगारूपात नसतं, ते आत गुणांमध्ये दडलेलं असतं. पण खरा प्रश्न हा आहे की ते ओळखणारी पारखी नजर आपल्या समाजात आहे का? आणि आता दुसरं, त्याहूनही अधिक थेट आणि बोचरं रूपक. मूर्ख भोगी तो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी. म्हणजे ज्यांच्याकडे बुद्धी नाहीये पण लाळ घोटेपणा आणि पोकळ बडेजाव आहे, ते राजवैभवाचा आनंद लुटतायत. आणि दुसरीकडे ज्ञानी, विद्वान, पंडित मात्र भिकाऱ्यासारखे दारोदार फिरतायत. हे आपल्या समाजाचं किती अचूक वर्णन आहे, नाही का? आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की ज्ञानाची आणि गुणवत्तेची खरी किंमत ठरवत तरी कोण? समाज, नशीब की आणखी कोणी तिसरंच? हे चित्र आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. चला तर मग आता या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहूया की या गाण्याचं तत्वज्ञान आपल्या रोजच्या आयुष्याशी कसं जोडलेलं आहे. या गाण्याची खरी जादू काय आहे माहितीये? ते इतक्या वर्षांनी सुद्धा जुनं वाटत नाही, उलट ते आजही तितकंच खरं आणि आपलंसं वाटतं. कारण हे गाणं म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या निराशाजनक अनुभवांचं ते एक प्रतिबिंब आहे. खरंच आहे हे. आपण जरा आजूबाजूला पाहिलं की याचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतो. कितीतरी हुशार, गुणी माणसं दुर्लक्षित राहतात, त्यांची योग्य ती कदर होत नाही. आणि म्हणूनच हे गाणं ऐकताना प्रत्येक ओळ ही जणू काही आपलीच व्यथा मांडत आहे असं वाटून जातं. म्हणजेच हे गाणं शेवटी आपल्याच समोर एक आरसा धरतं आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारून जातं. आपल्या जगात गुणवत्तेचं मोजमाप नक्की कशाने होतं? बाह्य देखाव्याने की आंतरिक गुणांनी? आपण नकळतपणे बगळ्याच्या पांढऱ्या रंगाला भुलतो की कोकिळेच्या गोड आवाजाला दाद देतो? याचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्या निवडीत आणि कृतीत दडलेलं आहे.